श्री क्षेत्र पैठण ते श्री क्षेत्र पंढरपूर या तीर्थक्षेत्रांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 752 पालखी मार्गाने रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे अशी जोरदार मागणी माजी पंचायत समिती सभापती प्रकाश बापू भोसले यांनी केली आहे। या मागणीसाठी बोधेगाव फाट्यावर तब्बल 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 2017 पासून सुरू असलेल्या या पालखी मार्गाचे काम गेल्या 9 वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे परिसरातील नागरिक ग्रस्त झाले असून रस्त्यावरील धूळ, अपूर्ण काम आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे। अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काम रखडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जातोय। आंदोलनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने शाखा अभियंता निलेश नलावडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत निवेदन स्वीकारले। लवकरच काम मार्गी लावण्यासाठी आवश्यक सूचना करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलं। या आंदोलनामुळे शेवगाव गेवराई या मार्गावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी अहिल्यानगर शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांचा रिपोर्ट। त्यांना खडीवरून चालवत असा ही सेवेसाठी तुम्ही हा रस्ता प्रस्तावित केला का गडकरी साहेबांनी? याच्यासाठी आपली नियुक्ती केली का तुमच्या डोक्यात की पोलीस प्रशासन तुमच्यासाठी राबलं पाहिजे? प्रांताधिकाऱ्यांनी त्याची गाडी वड्या तुमच्याकडून उडवल्या पाहिजेत। अजूनही गाड्याचे